दासांद्वारे बोलतो. तर आज परमेश्वराला मी खरंच धन्यवाद देतो की असे दासे आम्हाला दिले, त्यांच्याद्वारे आम्हाला इथे परमेश्वराचे जे वचन आहे ते शिकवण्यासाठी त्यांनी आम्हाला हात दिलेल्या मोक्यासाठी मी त्या परमेश्वराला पण आणि दासीला धन्यवाद देतो आणि सर्वांना परत एकदा जय ख्रिस्त बोलतो. धन्यवाद. छोटंसं मी आराधना गीत घेतो, तुम्ही बसू शकतो. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद पिता, धन्यवाद हे राजा. हालेलुया. धन्यवाद करतो पवित्र आत्मा, तुझं स्वागत करतो राजा. हालेलुया. धन्यवाद पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा स्वागत करतो. खरंच प्रभू तू महान आहेस, तुझी कृपा आणि दया आमच्यावरती खूप आहे म्हणून धन्यवाद देतो. पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे म्हणून धन्यवाद देतो. पवित्र आत्म्याचा इथे अभिषेक आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो राजा. खरंच तू आमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा नासरतच्या येशूच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. खरंच तू महान आहेस राजा. आज तू आमच्याशी सगळ्यांशी बोलणार आहे म्हणून मी तुला धन्यवाद देतो प्रभू. सर्व मान महिमा तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात मागतो. धन्यवाद येशू. काही वचन काढले होते, ताईंना एकदा धन्यवाद देतो. खरंच आमचे पास्टर जे आम्ही ज्या योग्य नाही त्या योग्य समजून आम्हाला इथे उभा करतात. खरंच परमेश्वराला धन्यवाद आहे की हे जे समय आहे म्हणजे खरंच परमेश्वर महान आहे की मी इथे पुलपिटवरती उभा राहिला म्हणजे मी किती दिवस झाले आराधना करतो, किती दिवस झाले मी वचन ऐकतोय, पण मला इथे पुलपिटवरती येऊन उभा राहायला माझी हिंमत होत नव्हती. अजूनही माझे पूर्ण हात पाय असे थंड पडलेले आहेत. पण देवबाप महान आहे, त्यांनी दासदशेद्वारे जे प्रार्थना केली, जे त्यांनी मला हे सामर्थ्य परमेश्वराचं जे सामर्थ्य त्यांच्याद्वारे जे आम्हाला देतो, प्रभूला खरंच धन्यवाद. आपण एक वचन घेऊया, योहानचं 3:16 मधलं वचन आणि मराठीमध्ये पहिल्यांदा धन्यवाद. कोण वाचत मराठी? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने परमेश्वराने आपल्याला एक जो पुत्र दिला, येशू नासरतचा येशू. जो माझं बायबल थोडं वेगळं आहे, त्याच्यामध्ये वेगळं आहे चालू. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. कोण आमच्यासाठी म्हणजे कोणासाठी? जे जगामध्ये येशूवरती, नासरतच्या येशूवर विश्वास ठेवतात त्याच्यासाठी परमेश्वराने आपल्यासाठी एक पुत्र दिला की तो पुत्र आमच्यासाठी सोलीवर चढवला गेला, त्याला क्रूसावर चढवलं गेलं. त्याचं प्रेम आमच्यावर एवढं होतं म्हणून परमेश्वराचं जे प्रेम आमच्यावर होतं म्हणून परमेश्वराने आपला पुत्र आपल्यासाठी म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. म्हणजे परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो हे त्याने त्या गोष्टीतून आपल्याला दाखवलं. पण कधी कधी असं होतं, आपण जीवन जगताना विचार करतो परमेश्वर आपल्यासोबत आहे का, परमेश्वर कधी कधी आपल्याला साथ आपल्याबरोबर असतो का, कधी आपल्याला कामात सहायता करतो, कधी नाही करतो. म्हणजे काही गोष्टींमध्ये आपण विश्वास दाखवतो, कधी कधी विश्वास डगमगतो. तर त्या विश्वासामध्ये परमेश्वरावरती आपण जेव्हा खरंच अवलंबून राहतो तेव्हा परमेश्वर नक्की आपल्या बरोबर असतो. कारण की
आम्ही किती या जीवनामध्ये काय झटपटीमध्ये काय त्रास सहन करत असतो हे फक्त आपण जाणतो, पण परमेश्वर त्याच्यातून वाचवण्यासाठी, त्याच्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी तो आपल्या बाजूला उभा असतो, पण आपण इकडे तिकडे बघत असतो. परमेश्वराकडे न बघता आपण इकडे तिकडे बघतो. परमेश्वर बोलतो की मी तुझ्या बाजूला आहे, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्याबरोबर आहे, तुला इकडे तिकडे बघायची गरजच नाहीये. पण आपण तरी पण परमेश्वराला धाव नाही घेत, परमेश्वराकडे हाक नाही मारत. हे आपल्याला परमेश्वराकडे हाक मारायची, आपल्याला इकडे तिकडे न बघता आपण परमेश्वराकडे बघायचे आणि फक्त नासरतचा येशू मध्येच उद्धार आहे हे परमेश्वराने बायबलमध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यावरती आपण जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक वेळी परमेश्वर आपल्याला ती सहायता पुरवतो. परमेश्वराला धन्यवाद आहे. पुढे आपण नाश नाही होऊ नये म्हणून परमेश्वराने आपल्याला हे जे पुत्र जो येशू नासरतचा येशू ह्याला आपल्यासाठी पाठवलं की आपण नाश न होता कामे, आपण केलेले पाप त्याची क्षमा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराने आपल्याला पुत्र दिला, ताकी आम्ही या सगळ्या बंधनातून बाहेर यावं. आपल्यावरती आज जे पण काय आहे त्रास आहे, कधी आपण जे पण गोष्टीमध्ये आपण अडखळतो, कुठे आपण अडकतो, तिथे परमेश्वर आपल्या सोबत आपल्याला उभा राहून तयार करतो, मदत करतो. परमेश्वराची सहायता आपल्यासाठी नेहमी येत असते. तर सर्वकालीन जीवन म्हणजे काय, आता मराठीमध्ये थोडंसं मला हे होतंय. सर्वकालीन जीवन म्हणजे अनंत जीवन आपल्याला परमेश्वराने दिलंय, की आपण फक्त इथल्या जीवनासाठी नाहीये, आपल्याला परमेश्वराने स्वर्ग राज्यापर्यंतच, इथे हे आपलं जीवन एक टेम्पररी आहे. जसं आपण कधी कुठे फ्लॅट घेतला भाड्याने, तिकडे राहायला जातो तर आपण तिथे टेम्पररी असतो, एक करार असतो आपला की हा 11 महिन्याचा, 22 महिन्याचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, असं. तसंच परमेश्वराने पण आपल्याला हे जीवन जे आहे ते इथे आपलं हे जीवन फक्त पृथ्वीवर जगण्यासाठी आपण आहोत, पण परमेश्वराने स्वर्ग राज्याचं जीवन, अनंत जीवन आपल्याला दिलं म्हणून प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. आणि योहान 14:15 वचन. योहान सुवर्तमान याचा 4 अध्याय 15 वचन. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल आणि परमेश्वर बोलतो वचनाद्वारे की माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. म्हणजे परमेश्वरावरती आपण जर खरंच प्रेम करतो, तो बायबलचे जे आपल्याला दिलेले पवित्र शास्त्रातले वचन आहेत त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्याच्या वचनांप्रमाणे आपण पुढे पुढे जातो. जसं आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवत पुढे पुढे जातो तसं परमेश्वर आपल्याला त्या वचनांवरती अजून बळ देतो, सामर्थ्य देतो आणि आज्ञा पालन करण्यासाठी प्रतिदिवस आपल्याला ह्या आज्ञा पालन करून पुढे जाण्यासाठी परमेश्वर सहायता करतो. परत परमेश्वराचं जे प्रेम आहे, परमेश्वरावरती प्रेम, आपलं जर खरं प्रेम असेल तर आपण आपल्या मुलांना किती ताडलं, किती काही झालं तरी पण सोडत नाही. तसंच परमेश्वरावरती जर आपलं खरं प्रेम आहे तर आपण त्या परमेश्वराला कधी विसरत नाही. परमेश्वराला उठता बसता आपण हाक देतो, परमेश्वराच्या आज्ञांमध्ये राहतो, परमेश्वराच्या वचनाच्या बाहेर जाऊन कुठलंही आपण काम करत नाही, कारण की परमेश्वरावरती आपण प्रेम करतो. म्हणून आता या वचनामध्ये असंच पवित्र आत्म्याने म्हणजे हे वचन जे लिहिलंय ते खरंच महान आहे, की आपल्यावरती परमेश्वर बोलतो की माझ्यावर तुमची खरी प्रीती असेल, म्हणजे तुम्ही माझ्यावरती खरं प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन कराल. आपण विचार करतो या बायबलमध्ये फक्त जेवढे आज्ञा दिल्यात, पण जीवन जगताना आता इकडे समजा आता आपण इथे आहोत, कलिसियामध्ये आहोत, भवनात आहोत, तर आपल्याला आज्ञा पालन करताना प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या शिकवतो परमेश्वर, की आपल्याला आपल्या दासींचा आदर करायचा आहे, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक लोकांचा आदर करायचा आहे. आपण बाहेर जीवन जगत असताना आपण कोण आहोत याची ओळख हे परमेश्वराद्वारे आपण लोकांना दाखवायला पाहिजे, की आपण आपल्याला परमेश्वराने कुठून कुठे आणलंय. कारण की आपल्यामध्ये जर परमेश्वराचा जर स्वभाव असेल तर तो सगळीकडे दिसून येईल. फक्त चर्चमध्येच नाही तर बाहेर पण आपण गेलो तरी तोच स्वभाव आपण लोकांपर्यंत दाखवू, तेव्हाच त्यांना खरं माहिती पडेल की अरे येशूचे लोक असे असतात, येशूचे लोक प्रेम करतात, येशूचे लोक हे खरंच खूप कृपाळू आणि दयाळू असतात, ते सर्वांवरती दया करतात. जसं परमेश्वराने आपल्यावरती दया केली तसंच परमेश्वर
आपल्याकडून पण तीच इच्छा करतो की तुम्ही पण माझ्यासारखं बना, तुमचा स्वभाव पण माझ्यासारखं बनवा. परमेश्वराला तेच आवडतं. म्हणून परमेश्वर बोलतो की तुमची प्रीती माझ्यावर असेल तर तुम्ही माझ्या सगळ्या आज्ञा मानाल. म्हणजे परमेश्वर आपल्याला प्रत्येक वचनामध्ये दाखवतोय की मी तुमच्यावर प्रेम करतो तसं तुम्ही पण माझ्यावर प्रेम करा. येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्याला अजून उंच करेल का, पण परमेश्वराचं ते आपल्यावरती प्रेम आहे. परमेश्वराचे आपल्यावरती प्रेम होतं म्हणून आज आपण ह्या भवनात आहोत. आता तसं बघायला गेलं तर हे भवन जेव्हा 8 वर्ष बंद होतं तेव्हा ह्याचा कुठेच उपयोग नाही झाला. पण जेव्हा परमेश्वराने हे आपल्यासाठी दिलं तर हे आपल्याला परमेश्वराने याच्यासाठी दिलं की याचा उपयोग करून आपण परमेश्वराच्या राज्यासाठी वाढीस आपण उपयोगात यावं, परमेश्वरासाठी काम करावं. परमेश्वराचं जे खरं ध्येय आहे ते आपण त्या ध्येयामध्ये त्याच्याशी जोडावं म्हणून परमेश्वराने आपल्याला दिलं. मग आता हे जर दिलं आहे, परमेश्वराने जर आपल्याला भवन दिलं आहे, आपल्याला दासदासी दिले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आपल्याला उपयोग करता येईल हे आपल्यावर आहे. जेवढा आपण याचा उपयोग करून घेऊ तेवढा आपला त्याच्यामध्ये जीवनामध्ये उपयोग होईल आणि आपण आशिषित होत राहू. कारण की परमेश्वर बोलतो मी तुम्हाला आशिष दिलेलं आहे, तुमच्याकडे तुम्हाला मागायचंय, पण तुम्हाला त्याच्यामध्ये वचनांमध्ये चालायचं, आज्ञा पाळायचं, प्रेम करायचं. या सगळ्या गोष्टी परमेश्वर खूप काही बोलतो की परमेश्वर खूप महान आहे. खरंच परमेश्वराला धन्यवाद आहे की हे भवन देण्यासाठी परमेश्वराने स्वतःहून योजना राखली होती. हे आपलं माझं किंवा कोणाचं असं एक योजना नव्हती, पण परमेश्वराची ती योजना होती की ते असेच जसे आज इथे आपण उभा राहून परमेश्वराचं वचन ऐकतो, बसून ऐकतो, आराधना करतो, म्हणजे आपल्याला परमेश्वराचं एक वाढीचं कारण बनवतं परमेश्वर. येणाऱ्या दिवसांमध्ये अजून परमेश्वर वाढवेल, अजून परमेश्वर आपल्याला मोठ्या मोठ्या स्थानावर घेऊन जाईल. पूर्ण कल्याणमध्ये हे एक आपलं जे सेंटर आहे, हे रेबोचं जे सेंटर परमेश्वराने आपल्याला दाखवलेलं विजन आहे ते परमेश्वर पूर्ण करेल. परमेश्वर ह्या गोष्टींद्वारे जेव्हा आपल्याशी बोलतो तेव्हा अजून आनंदित होऊन परमेश्वरावर जाण्यासाठी आपल्याला परमेश्वर सहायता करतो. तेव्हा आपलं मन जे काही गोष्टींमध्ये भटकलेलं आहे, इकडे तिकडे आपण जे विचार करत असतो की ह्या गोष्टी केल्या तर ते होईल, त्या गोष्टी केल्या तर ते होईल, पण तसं नाहीये. परमेश्वराची योजना आपल्या जीवनात पूर्ण होण्यासाठी पूर्णपणे परमेश्वरावरती निर्भर राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत परमेश्वरावरती आपण स्वतः जो बोज आहे तो देत नाही तोपर्यंत आपला कुठलाही आपल्या आशिष जे पण आपण विचार करतो की आम्हाला हे आशिष पाहिजे, कुठलाही आशिष जोपर्यंत परमेश्वरावरती नाही देत तोपर्यंत नाही मिळू शकत. परमेश्वर खरंच महान आहे. आज आपल्याला या भवनामध्ये परमेश्वराने आणलं, परमेश्वराला खरंच धन्यवाद आहे. या जागेवरती ही एक जागा होती, अशी जागा होती की इथे काहीच नव्हतं, पण परमेश्वराने त्याला असंच सजवलं. ती परमेश्वराची इच्छा होती की असंच सजवलं पाहिजे, तसंच आपल्या इच्छेनुसार नाही पण परमेश्वराच्या इच्छेनुसार. मग परमेश्वराची इच्छा ही इच्छा आपण काय केली, कारण की परमेश्वराने आपल्यावर प्रीती केली, परमेश्वराचं प्रेम होतं आपल्यावरती म्हणून आपल्याला हे परमेश्वराने दिलं. तसंच परमेश्वर प्रत्येक गोष्टी दाखवतो. काही गोष्टी आपल्याला त्यागाव्या लागतात. कधी असं वाटतं की हे आपण जे जीवन जगत आहे, आपल्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स येत आहेत, एवढे आपल्याला त्रास होतोय, तरी पण आपण परमेश्वराकडे धाव घेतोय. पण त्या गोष्टीचा नकारात्मक गोष्टी असतात, जे निगेटिव्ह पॉईंट्स येतात जीवनात, त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह कडे न बघता पॉझिटिव्ह गोष्टींकडे जायला लागतं. पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे वचनामध्ये जेव्हा आपण उभा राहतो तेव्हा परमेश्वर आपल्याला पूर्णपणे स्थिर करतो. प्रभूला धन्यवाद आहे. खरंच परमेश्वर महान आहे. परमेश्वर बोलतो यिर्मयाच्या 31:3 मध्ये प्रेमाबद्दलच वचन आहे. हे पण यिर्मया 31:3 परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले आणि तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केला आहे. आपण जेव्हा आपला उद्धार नव्हता झाला तेव्हा परमेश्वराची आणि आपली ओळख नव्हती, पण जेव्हा आपल्याला परमेश्वर भेटला, जेव्हा आपल्याला येशू भेटला, तेव्हा आपल्याला पूर्णपणे परमेश्वराने जवळ घेतलेले.
पूर्णपणे आपल्याला परमेश्वराने आपल्याला त्याच्या कब्जात घेतलेलं आहे. म्हणजे की परमेश्वर जेव्हा आपण जेव्हा परमेश्वराला ओळखत नव्हतो तेव्हाही परमेश्वर आपल्यावर तेवढंच प्रेम करत होता, आणि नंतर जेव्हा आपण त्याला ओळखायला लागलो तर त्याचं प्रेम आपल्यावरचं अधिकाधिक वाढत गेलं. जसं आपण बोलतो की प्रतिदिवस आपल्यावरती अनुग्रह वाढत जातो, परमेश्वराची दया कृपा वाढत जाते, तसंच परमेश्वर या वचनामधून पण बोलतो की माझं प्रेम तुझ्यावरती वात्सल्याने वात्सल्याने जवळ केले आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून मी तुला सर्वकालिक प्रेमवृत्ती तुला वात्सल्याने जवळ केले आहे. म्हणजे परमेश्वर आपल्यावरती किती प्रेम करतो हे वचनामधून परमेश्वर दाखवतो. म्हणून प्रभूला धन्यवाद देतो. आपण परत एक हे मोशेचं जे हे प्रेरितांची कृत्येमध्ये अध्याय 4 आपण जाऊया. चौथा अध्याय 7. आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणाच्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठविले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. आता ह्याच्यामध्ये बघितलं आपण पेत्र आणि योहान भवनाकडे जात होते, मंदिराकडे जात होते. जेव्हा ते भवनात जात होते तेव्हा भवनाच्या बाहेर एक गरीब व्यक्ती म्हणजे लंगडा आणि पांगळा होता, तो बसला होता. लंगडा आणि पांगळा व्यक्ती तिथे बसला होता. जेव्हा ते तिथे भीक मागायला बसला होता तो, तर पेत्र आणि योहान जेव्हा तिथे गेले आणि तिथून जात असताना जेव्हा त्यांनी हाक मारली पेत्र आणि योहानाला हाक मारल्यावरती पेत्र आणि योहानाला जेव्हा त्यांनी हाक मारली तेव्हा त्याने हात पुढे केला की म्हणजे भीक मागायसाठी त्याने हात पुढे केला. तर पेत्र आणि योहान जेव्हा त्याने हात असं पुढे केला तेव्हा ते बघत असतील, त्यावेळेला असं बघत असतील की आपल्या खिशामध्ये काय आहे का, असं तर नव्हतं, पण ते विचार करत होते की आता ह्याला काय करायचं, ह्याला काय द्यायचं. पण ते लगेच पेत्र त्याला एक शब्द बोलला की इथे माझ्याकडे द्यायला तुझ्याकडे सोने रुपये असं काही नाहीये, सोनं पैसा असं काही नाहीये, पण माझ्याकडे द्यायला एक अनमोल अशी गोष्ट आहे की ती तुला कुठेच मिळू शकत नाही. तो बोलला येशू नासरतच्या नावाने ते उठ आणि तो तिथून चालायला लाग. तो उठला आणि चालायला लागला. म्हणजे परमेश्वराने पेत्राद्वारे आणि योहानाद्वारे एक चांगलं काम तिथे केलेलं परमेश्वराने दाखवलं. परमेश्वराला धन्यवाद आहे. तिथून जेव्हा त्यांनी ते चांगलं काम केलं, जेव्हा ते भवनात गेले त्याच्यानंतर त्यांना परमेश्वर म्हणजे तो जो भिकारी होता त्याला त्या भवनाच्या आतमध्ये जाण्याची ही दया झाली त्याच्यावरती, कारण की त्याला कोणी आतापर्यंत ही गोष्ट देऊ शकलं नव्हतं. परमेश्वराने ती गोष्ट त्याला पेत्र आणि योहानाद्वारे दिली. म्हणजे ही आता समजा या बाहेर समजा आता इथे आपण मंदिर आहे बाहेर, तिथे जर कोणी असा उभा असेल बसला असेल, त्याला जर आता समजा तिथे बसला असेल आणि त्याला जर कोणी येतात आता पैसे टाकत असतील पण आपण नसेल टाकत, आपल्याकडे समजा असले नसले, आपण नाही टाकले, आपण जर येशूच्या नावाने खरंच आज्ञा दिली, आपल्याला तो अधिकार परमेश्वराने दिलाय की परमेश्वरा ह्याचं हे जे पण काय दुःख आहे तो हर आणि तो ह्याच्यावरती दया कर, तर ते तुमच्या शब्दाने तिथे पूर्ण होईल, असे पेत्र आणि योहानाद्वारे परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. प्रभूला धन्यवाद आहे. म्हणजे प्रभूच्या भवनात येण्यासाठी पण परमेश्वर मार्ग मोकळे करतो. जेव्हा आपले दास आणि दासी जेव्हा ह्या सगळे वचन आपल्याला देतात, ह्या वचनांवरती असं हे म्हणजे परमेश्वर आपल्याशी बोलतो. मग परमेश्वराची जी प्रीती होती, परमेश्वराची जी ओळख होती ती त्यांच्याद्वारे दाखवली. त्याने जे चांगलं काम केलं त्याच्याद्वारे पण त्यांना किती त्रास सहन करावा लागला. पेत्र आणि योहान जेव्हा चांगले करून त्याला चंगाई भेटली, त्याला जेव्हा बरं वाटलं, त्याला आरोग्य भेटलं, तेव्हा लोकांनी काय त्याला चांगलं नाही म्हटलं. त्यांना
पेत्र आणि योहानाला त्यांना शाबासकी कोणी दिली नाही. पण आज समजा इथे आता आपण बघतो बाहेर पण की एखाद्याने चांगलं काम केलं, रोडचं काम केलं, समजा पूर्ण रोड बनवला, तर लगेच लोक बोलतात अरे हा त्या आमदाराने बनवलं, त्या खासदाराने हे काम करून दिलं, त्याला शाबासकी देतात. पण पेत्र आणि योहानाने जेव्हा त्याला आरोग्य म्हणजे त्याच्या मुखाद्वारे जेव्हा शब्द निघाले तेव्हा आरोग्य भेटलं, तेव्हा लोकांनी त्यांना जेलमध्ये टाकलं. त्यांना तिथून ते त्या गोष्टीचा सफर करावा लागला. तसंच आज आपल्या जीवनामध्ये पण अशा काही गोष्टी असतात जेव्हा आपण त्या गोष्टी करत असतो आपण चांगलं जरी केलं तरी पण लोक बोलतात की नाही यांनी चुकीचं केलंय, त्यांनी चुकीचं केलंय. तर आपण लोकांकडे न बघता परमेश्वराच्या वचनावरती येऊन जर आपण त्या वचनाला क्लेम केलं, वचनाला जर आपल्या जीवनात अंगीकार केलं, ते 100% आपल्या जीवनामध्ये फलदायी होणार आहे. कारण की परमेश्वराचं वचन जसं आपण बोलतो ते गेलं तर विदाऊट काम केल्याशिवाय परत येत नाही. खरंच परमेश्वर धन्यवाद आहे, परमेश्वराला खरंच धन्यवाद आहे. आणि एक वचन आहे त्याच्यामध्ये लाजचं वचन 11 तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे. आता दगड कोनशिला झाला म्हणजे दगड जो बिनकामी दगड होता. समजा मोशे जेव्हा त्या सिनाय पर्वतावरती जाणार होता त्याच्या अगोदर जेव्हा तो खाली होता त्या दगडाच्या वरतून लोक ये जा करत होती. सिनाय पर्वतावरती जाण्यासाठी त्या टायमाला मला वाटतं परवानगी नव्हती असं मी ऐकलंय. बाकी थोडंफार मला पण एवढं करेक्ट नाही आहे पण मी बोलतो. तर तिथे जायला परवानगी नव्हती. पण सिनाय पर्वतावरती जाण्यासाठी त्याला परवानगी नसतानाही तो त्या दगडाच्या म्हणजे मोशेची ही जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये थोडक्यात ही दगड तो जो कोनशिला दगड तो कसा कोनशिला झाला. जेव्हा मोशेला ज्या दगडाचा काहीच व्हॅल्यू नव्हती त्या दगडाला जेव्हा त्याने उचललं, जेव्हा त्याला आकार दिला, जेव्हा तो दगड त्याला म्हणजे बोलतात एक महत्त्वपूर्ण दगड बनण्यासाठी त्याने जे त्याला आकार दिला, त्याला जे कामासाठी आणलं, तो दगड कशासाठी म्हणजे त्याने यूज केला, कशासाठी त्याने वापरला गेला. परमेश्वरांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की निर्गमनमध्ये 34:4 आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आजच्या तारखेला जर बघितलं तर सकाळची जी प्रार्थना आहे सिनाय पर्वतावरती जे आपण म्हणजे बोलतो सिनाय पर्वतावर, तर ती जी प्रार्थना मोशेने केली तशीच सुरुवात आपली जी दिवसाची आहे सकाळची जी प्रार्थना आहे ती आपली सुरुवातीची प्रार्थना सकाळी उठल्या परमेश्वराच्या जवळ जाऊन आपण परमेश्वराची प्रार्थना करून मगच दिवस स्टार्ट आपला करायला पाहिजे. आपल्याला प्रत्येक दिवस सगळ्यात पहिले प्रथम परमेश्वराला स्थान देऊन मग आपला दिवस सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आपली जी काही कामं असतील, घरातलं असेल, बाहेरचं असेल, जे पण ते आपण त्या म्हणजे तिथूनच आपली सुरुवात व्हायला पाहिजे. कारण की जोपर्यंत सकाळ आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये नाही हे करू शकत तोपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्हाला ते आनंद, ते म्हणजे आतमधून जो आनंद आहे, जे एक शांती आहे, ते तुम्हाला किंवा मला नाही भेटू शकत. आणि जेव्हा आपण सकाळ प्रार्थनेने करतो, जेव्हा सकाळी उठल्यापासून जेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितीत असतो, तेव्हा संध्याकाळ जेव्हा होते तेव्हा आपल्याला दिवसभरात एक तरी माझ्या किंवा तुमच्या डोक्यात अशी एक गोष्ट येईल की हे काम प्रभूने केलं. म्हणजे ती आपल्या जीवनाची संध्याकाळी एक साक्ष तयार असते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमेश्वराने मला असं सांभाळलं. म्हणजे जी गोष्ट आपण अनपेक्षित असते ती ही गोष्ट परमेश्वर पूर्ण करतो. निर्गम याचा 34 अध्याय 4 वचन. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडिल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. सकाळच म्हणजे त्यांनी सांगितलं वचनामध्ये पण की सकाळी उठल्याच प्रथम तो त्या सिनाय पर्वतावरती जाण्यासाठी म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी असं आपण बोलू शकतो. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी तो तयार होता. आणि त्या 2 दगडांचा उपयोग जो परमेश्वराने त्याच्याकडून करून घेतला तर तो तयार होता. मोशे तयार होता की परमेश्वराने जसं सांगितलंय तसं मी करायला तयार आहे. म्हणून
त्याने त्या दगडांना आकार दिला. समजा आज मी इथं उभा आहे, जर मला परमेश्वराच्या दास आणि दासींनी सांगितलं की तुला हे काम करायचं, तुला हे असं करायला पाहिजे, तुला हे असं करायला पाहिजे, तर ते म्हणजे काही गोष्टी मी करेक्ट नसेल तर मला जर करेक्ट करत असतील तर त्याच्यामधून मला करेक्ट होण्यासाठी मला स्वतःला ते जसं बोलतील तसं मला मोल्ड व्हावं लागेल. हे मी माझ्या मनाने नाही करू शकत. किंवा परमेश्वराच्या आणि जेव्हा आपण दासदासीच्या एक बोलतात ना आज्ञेखाली जेव्हा आपण करू तेव्हाच ते आपल्यासाठी शक्य आहे. असं या वचनामधून मला काही गोष्टी बोलायच्या होत्या ते मी बोललो. आता योहानचा जो 8वा अध्याय आहे त्याच्यामध्ये एक व्याभिचारी स्त्री होती. व्याभिचारी स्त्रीचा जो रोल होता तो त्याच्यामध्ये योहानच्या 8व्या अध्यायामध्ये व्याभिचारी स्त्री. आता ती जेव्हा जे त्या टायमाला जे सदुकी फरुसी किंवा प्रेरित प्रॉफिट जे पण लोक होते ते येशू समोर तिला घेऊन आले, व्याभिचारी स्त्रीला. तेव्हा सगळे लोक एक एक दगड त्यांच्या बरोबर घेऊन आले होते की आता आपण हिला दगडाने मारायचं. त्या काळात अशी म्हणजे पद्धत होती की जर एखाद्याने व्याभिचार केलाय, जर एखाद्याने समजा चुकीचं काम केलंय तर तिला दगडाने किंवा याने मारून संपून टाकायचं. तर ते येशूकडे घेऊन आले तेव्हा येशू त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकत होता की हिने व्याभिचार केलाय, असं जे पण काय ते लोक सांगत होते त्या सगळ्या गोष्टी त्याने ऐकत तो तर त्याच्या खाली एक जमिनीवरती असं लिहित होता की काय लिहित होता तो, असं म्हणजे त्याचं लिखाण चालू होतं. इकडून त्यांचं बोलणं चालू आहे, त्याचं इकडून लिखाण चालू होतं. मी म्हणजे की याचा अर्थ असा आहे की तो परमेश्वर ऐकत होता पण शेवटी तो लिहित होता. ते नंतर उठून एकच शब्द परमेश्वर बोलला, येशू बोलला की जर तुमच्यामध्ये जर कोणीही एकानेही जर पाप केलं नसेल, ज्याने पाप केलं नसेल त्याने उठून पहिले तिला दगड मारावा. तर त्यावेळेला तिथे असलेले जेवढे पण सगळे लोक होते त्याच्यातले प्रत्येक जण एक एक दगड खाली टाकून आपापल्या साईडला निघून गेला. कारण की त्यामध्ये कोणीही परफेक्ट नव्हता, त्याच्यामध्ये पाप न करणारा असं कोणी नव्हता. सगळ्यांनी पाप केलं होतं. त्यांना स्वतःला माहित होतं की जर मी चुकीचं असताना तिला जर दगड मारला तर परमेश्वराचा कोप आपल्यावरती येईल. म्हणून प्रत्येकाने तो दगड टाकून ते आपापल्या दिशेने निघून गेले. तर ह्याच्यामधून एकच म्हणजे समजतं की परमेश्वर क्षमेचा परमेश्वर आहे. क्षमा हे आपल्याला सगळ्यात मोठी आपल्यासाठी एक बोलतात ब्लेसिंग आहे. जोपर्यंत आपण क्षमा नाही करत तोपर्यंत आपल्यावरती दया होऊ शकत नाही. कारण की परमेश्वर बोलतो तुम्ही दुसऱ्याला क्षमा करेल तेव्हा मी तुम्हाला क्षमा करेल. परमेश्वराने आपल्याला क्षमा केलेली आहे पण आपण दुसऱ्याला क्षमा करण्याचं मन ठेवावं लागेल. तेव्हाच ते ब्लेसिंग आपल्या जीवनात जे आशिष जे आपल्या जीवनासाठी परमेश्वराने ठेवलेलं आहे ते आशिष आपल्या जीवनासाठी घेण्यासाठी आपण उत्तम आणि योग्य बनतो. कारण की परमेश्वर जेव्हा ती स्त्री जेव्हा व्याभिचारी होती पण लोकांनी त्या सगळ्या गोष्टी नाही बघितल्या की आपण पाप केलं, आपण चुकलो, पण आपण तिच्याकडे बोट दाखवतो. तर परमेश्वरांनी ते दाखवून दिलं की तुम्ही पण परफेक्ट नाहीये. जोपर्यंत तुम्ही स्वतः परफेक्ट होत नाही तोपर्यंत दुसऱ्यावरती आम्ही बोट नाही दाखवू शकत. कारण की परमेश्वर बोलतो की आपल्याला प्रत्येक दिवस शिकण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण स्वतःला समर्पित करत नाही, जोपर्यंत परमेश्वरासमोर आम्ही बोलत नाही की नाही मला परफेक्ट तुला करावं लागेल, मी स्वतःहून परफेक्ट नाही होऊ शकत, माझ्यामध्ये पण काही चुका आहेत, पण परमेश्वर त्या चुका काढण्यासाठी आपल्याशी बोलतो. परमेश्वर आपल्याला वचनांशी बोलतो, कधी आपल्या दासदासीद्वारे बोलतो, कधी आपल्या भावांबरोबर बोलतो, कधी बहिणींबरोबर, सगळ्यांबरोबर आपल्याशी परमेश्वर बोलत असतो. पण ते आपण काही गोष्टी आपल्या मनाला जरी पटल्या की नाही ते बरोबर बोलत आहे पण त्या गोष्टी आपण एक्सेप्ट करत नाही. जोपर्यंत आपण ती गोष्ट एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातले ते आशीर्वाद खुले होत नाही. म्हणून जे पण आहे तर क्षमेचं मन हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला येशूने हे शिकवलंय की आपण एकमेकांना क्षमा करून पुढे चला, एकमेकांना उचलायचं काम करायचं आहे. जसं कोणी जर पडत असेल त्याला उचलावं लागेल. एखादा पडलाय म्हणून हा ठीक आहे असं नाही, पण प्रत्येकाला घेऊन आपल्याला ते क्षमा करून काही गोष्टी चुकल्या असतील तरी ठीक आहे पुढे घेऊन जाणं हे परमेश्वराने दिलेलं मन आहे. तसंच परमेश्वराने आतापर्यंत समजा या गोष्टीमधून आता हे आपल्याला शिकवलंय की बाबा क्षमा करा. परत काही गोष्टींमध्ये तुम्ही
दुर्लक्ष करा. कारण की नेगेटिव्ह गोष्टी आपण भरपूर नेगेटिव्ह गोष्टी मध्ये बघत असतो. म्हणजे की याने ही चुकी केली, त्याने ती चुकी केली, त्याने ती चुकी केली, असं बघून बघून आपण त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कठोरता आणतो, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कडूपणा आणतो. मग त्या सगळ्या गोष्टी त्याच्या ब्लेसिंग रोखण्याचं कारण नाही, तर आपले ब्लेसिंग रोखण्याचं कारण आपण स्वतः घडतो. जोपर्यंत आपण आपल्याला स्वतःला फ्री करत नाही, जोपर्यंत आपण आपल्याला शुद्ध करत नाही, जसं वचन बोलतं की त्याच्या लहूने आपण धुवून शुद्ध केलेले, त्या रक्ताने आपण आपल्याला साफ केले गेले, तोपर्यंत आपण ते मानत नाही, तोपर्यंत मग आपण आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी योग्य बनत नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराने जे दिलेलं जे बोलतात प्रेम आहे किंवा क्षमा आहे, प्रेम करणं, एक दुसऱ्यांवरती प्रेम करून पुढे जाणं. जरी चुकत असेल तरी पण त्याला सांभाळून घ्यावंच लागेल. कारण की जर आपला मुलगा आपल्या घरामध्ये जर चुकी करतोय, तर प्रत्येक दिवस जरी चुकला तरी पण आपण त्याच्यावरती प्रेम करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याशी भले आपण किती बडबड करू द्या, किती मारू द्या, पण रात्री आपण त्याला जवळ घेणारच आहे. तसंच परमेश्वराने पण आपल्यावरती एवढं प्रेम केलंय की आपण जीवन जगत असताना मागच्या लाईफमध्ये जर आपण बघितलं तर आपण पण खूप चुका केल्या, पण तरी पण परमेश्वर हा आपल्यावरती दया करून आपल्याला क्षमा करून आपल्यावरती प्रेम केलं. आपले सगळे पाप त्याने धुवून घेतले, त्याच्या रक्ताने, त्याच्या लहूने धुवून घेतले. आणि परमेश्वराने, येशूने, म्हणजे त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशूने आपल्याला जसं त्याने त्याच्या पित्याने सांगितलं तसं तो चालला, म्हणून तो एक परमेश्वराचा पुत्र ठरला. आणि आज जर आपल्याला येशूचं म्हणजे येशूला जर आपण ग्रहण केलंय, तर मग आपल्यालाही परमेश्वराचं जे वचन आहे, जे स्वभाव आहे, ते घेऊन चालावं लागेल. तसंच आपल्याला पुढे जावं लागेल, क्षमाचं मन ठेवावं लागेल, प्रेम करावं लागेल, एकमेकांवर प्रेम करून पुढे जावं लागेल. जोपर्यंत ही गोष्ट आपल्या जीवनात येत नाही, तोपर्यंत आपले आशीर्वाद खुला होत नाही. परमेश्वर या वचनाने तुम्हाला आशीर्वादित करो. आणि पुढची वेळ ताईंच्या थँक्यू. हालेलुया. धन्यवाद पिता, धन्यवाद पिता, धन्यवाद राजा. हालेलुया. धन्यवाद करतो पिते. खरंच परमेश्वर तू महान आहे मेरा राज, खरंच तू महान आहेस पिते, तुला मी धन्यवाद देतो. हालेलुया. परमेश्वरा, आज जे वचन परमेश्वर, जे पण काही परमेश्वरा मी इथून बोललो परमेश्वरा, ते सगळ्यांच्या जीवनात आशीर्वादाचं कारण ठरू दे प्रभू. प्रत्येकाला परमेश्वर त्यांचे आशीर्वाद मिळू दे प्रभू. आणि पिता परमेश्वर, तुझ्या इच्छा आणि तुझ्या योजना आमच्या जीवनात तू पूर्ण कर माझ्या राजा. येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वरा, तू अजूनही आम्हाला सामर्थ्याने चालव प्रभूजी. अजूनही परमेश्वर तुझ्या राज्याचे परमेश्वर काम करण्यासाठी अधिक परमेश्वर तू आम्हाला सामर्थ्य दे, बळ दे पित्या. आणि पवित्र आत्म्याचे परमेश्वर सहायता आमच्या सोबत सदैव राहू दे प्रभू. आमच्या बरोबर इथे असलेले जे इथे नाही आहेत परमेश्वरा, आम्ही त्यांना पण तुझ्या हातात देतो. ही प्रार्थना ऐकली म्हणून धन्यवाद करतो. सर्व प्रार्थना प्रभू येशू नासरीच्या नावात मागतो.